नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे। लिव्हर हा असा एक अवयव आहे की जो मोठा तर आहेच, तो शक्तिशाली सुद्धा आहे। कारण आपल्या शरीरातील शेकडो कार्य सुरळीत पार पाडण्याचं काम हे लिव्हरचं असतं। विशेषतः आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स असतात, म्हणजे जी विषद्रव्ये असतात, ती बाहेर टाकण्याचं काम हे लिव्हर करत असते। त्यामुळे लिव्हर हे निरोगी असणं गरजेचं आहे। पहिल्या भागामध्ये आपण हे जाणून घेतलं की ज्यावेळेस लिव्हर खराब होते तेव्हा कारणे त्याला कोणती कारणीभूत असतात। दुसऱ्या भागामध्ये हे पाहिलं की लिव्हर बिघडल्यानंतर शरीर कोणती लक्षणं दाखवते। आणि या तिसऱ्या भागामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की ज्यावेळेस लिव्हर बिघडते किंवा ते बिघडू नये यासाठी आपण काळजी कोणती घ्यायची, आपण त्यावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय, घरगुती उपाय तसेच काही औषधोपचार आहेत की जे केल्यानंतर नक्कीच लिव्हरचं जे काही डॅमेज झालं आहे ते आपल्याला सुरळीत करण्यासाठी, ते पुन्हा रिकवर करण्यासाठी याचा उपयोग होत असतो। चला तर जाणून घेऊयात। काळजी घ्या काळजाची यामध्ये बघूयात कोणते कोणते बदल करणं आवश्यक आहे। ज्यांना दारू पिण्याची, मद्यपान घेण्याची सवय आहे त्यांनी कुठे थांबावे याचा विचार नक्की करा। कारण ही जे अल्कोहोल आहे हे तुमच्या लिव्हरच्या ज्या सेल्स असतात, पेशी असतात, त्यांना डॅमेज खूप झपाट्याने करत असते। तुमचं लिव्हर खूप लवकर खराब होत असते। त्यामुळे अल्कोहोल शक्यतो घेऊच नाही, पण जर तुम्हाला घेण्याची सवय असेल तर त्याचं लिमिट तुम्ही जरूर ठरवा। तसेच काही व्यक्तींना जरा काही दुखणं आलं, म्हणजे अंगदुखी, कंबरदुखी असं काही झालं की लगेच ते पेन किलर्स घेतात, पण याचं प्रमाण पण खूप असते। मग हे जरी जास्त असेल ना तरी पण तुमचं लिव्हर हे खराब नक्की होऊ शकते। जे लोक दारू घेत नाहीत अशामध्ये सुद्धा फॅटी लिव्हर डिसीज हा आढळत असतो, त्यांना पण लिव्हरचे प्रॉब्लेम्स होत असतात। तर ते कशामुळे, तर अतिरिक्त चरबी ही शरीरामध्ये असल्यामुळे, लठ्ठपणा, तसेच जर इन्सुलिन प्रतिरोध असेल तर अशा कारणाने सुद्धा लिव्हरचे डॅमेज हे होत असते। आहारातून तेलकट, तुपकट, विशेषतः जे चायनीज पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये अजिनोमोटो घातलेले असतात की हे लिव्हरला खूप त्रासदायक ठरत असतात। त्यामुळे रेग्युलर एक्सरसाइज असणं सुद्धा आवश्यक आहे। तुमची रोगप्रतिकार शक्ती किती आहे हे सुद्धा तपासली पाहिजे। जर तुम्ही वारंवार जर आजारी पडत असाल तर नक्कीच तुमची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी आहे व अशी आपल्याला रोगप्रतिकार शक्ती असेल तर नक्कीच लिव्हर डॅमेज म्हणा किंवा शरीरामध्ये अंतर्गत बदल, आजार हे नक्की होत असतात। त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची यावरही मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर रोगप्रतिकार शक्ती अशी आहे की जी आपल्याला डिफेन्स मेकॅनिझम म्हणून काम करत असते, जे आजार असतात त्यांना प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करत असते। त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली असणं गरजेचं आहे। पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कारण हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन की जी तुम्हाला रुटीन आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे, उपयोगाची आहे, ती या चॅनलच्या मार्फत मी नेहमीच देत असते। काही घरगुती उपाय तसेच काही आपली दिनचर्या जी असते त्यामध्ये जर आपण थोडा बदल केला तर आपली जे काही डॅमेज झालेलं आहे शरीराचं ते रिकवर होऊ शकतं का, तर नक्कीच होऊ शकतं। कारण जर संतुलित आहार असेल, योग्य आहार असेल, तर तुमची दिनचर्या चांगली असेल तर शरीर निरोगी राहण्यास मदत होत असते। आपल्या शरीराला जी आवश्यक झोप आहे ती घेणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही रात्रीचं खूप जागरण करत असाल तर नक्कीच तुमचं लिव्हर हे खराब होऊ शकते। कारण रात्री 1 ते 3 ही तर वेळ फार महत्त्वाची आहे आपल्या लिव्हरसाठी। तर यामध्ये लिव्हरचे बरेच कार्य चालू असतात की ज्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन हे सुद्धा कार्य चालू असते। त्यामुळे प्रॉपर 6 ते 8 तास झोप घेणं तुम्ही गरजेचं आहे। दुसरं महत्त्वाचं, तुमच्या आहारामध्ये ताक हवं। कारण ताक हे असं आहे की जे लिव्हरचा डॅमेज रिकवर करण्यासाठी मदत करत असते। तुमच्या आहारामध्ये तुम्हाला गव्हांगूरचा रस, जांभळाचा रस तसेच गाजराचं सूप हे सुद्धा घ्यायचं आहे। तुम्ही खरबूज सुद्धा घेऊ शकता, पपई व मध सुद्धा एकत्र करून घेऊ शकता की ज्याच्यामुळे लिव्हरच्या ज्या काही सेल्स डॅमेज झालेल्या आहेत त्या सुद्धा रिकवर होत असतात। जर आपल्याला कावीळ टाळायची असेल तर दूषित अन्न घेणं बंद करायला पाहिजे, तसे दूषित पाणी पिणं बंद करायला पाहिजे। या ठिकाणी तुम्ही वॅक्सिनेशन सुद्धा घेऊ शकता, हेपॅटायटिस उपलब्ध आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। शक्यतो सॉफ्ट ड्रिंक्स हे घेऊ नका, कारण सॉफ्ट ड्रिंक्समध्ये जी साखर असते ती पचायला जड असते, तसेच ती लिव्हरचं काम खूप वाढवत असते। त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स घेण्याचं शक्यतो कमी करा। ज्यावेळेस तुम्ही बाहेरून भाजी आणता तेव्हा ती काही अंशी व्यवस्थित धुतात काही जणी, तर काही जण तसंच ती वापरली जाते, फळं पण तशीच खाल्ली जातात, तर ते चुकीचं आहे। कारण बऱ्याच ठिकाणी ही फळभाज्या पिकवण्यासाठी, ही फळं पिकवण्यासाठी अनेक पेस्टिसाइडचा, कीटकनाशकांचा, युरियाचा वापर केलेला असतो।
मग आपण ती जर न धुता जर घेतली तर नक्कीच ते आपल्या पण ते पेस्टिसाइड आपण खात असतो. त्यामुळे तसं न करता तुम्ही ज्या काय भाज्या आणतात, फळं आणतात ती एक अर्धा तास पाण्यामध्ये मीठ टाकून ती भिजवून ठेवा. त्यानंतर ती वॉश आउट करून तुम्ही वापरू शकता. आता आपण उपचारांकडे वळूयात की होमिओपॅथीमध्ये लिव्हर डॅमेज झाल्यानंतर काही उपचार आहेत का? तर होय, नक्कीच आहेत. तर होमिओपॅथिक औषध प्रणाली ही शरीरातील विविध आजारावर अतिशय परिणामकतेने कार्य करते. यातलं पहिलं जे औषध आहे ते आहे नक्सोपिका. मी तुम्हाला एकूण 3 औषधं सांगत आहेत व ही जी लक्षणं आहेत ती जर तुमच्या लक्षणावर जर मॅच झाली तर तुम्ही हे औषध घेऊ शकता किंवा तुम्ही होमिओपॅथिक तज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. माझ्याशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. आता हे नक्सोपिका औषध तुम्हाला कुणाला लागू होते? तर अशा व्यक्ती की ज्यांना खूप चमचमीत, फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाण्याची खूप इच्छा असते व ते खाल्ल्यानंतर त्यांना हायपर ॲसिडिटी खूप होते, सोबतच बद्धकोष्ठता होते व त्यांना खाल्ल्यानंतर लगेचच पोट दुखणं चालू होत असते व हे पोट उजव्या साईडला जास्त दुखत असते. अशा वेळेस त्यांनी हे 30 पोटेन्सीमध्ये औषध सकाळ व संध्याकाळ यातले 2 ड्रॉप हे जिभेवर सोडायचे आहेत किंवा अर्धा कप कोमट पाण्यामध्ये घेतले तरी पण चालेल. साधारणपणे 1 महिनाभर औषध घेणं गरजेचं आहे. दुसरं औषध आहे फॉस्फरस. हे औषध कोणाला लागू होते? तर अशा व्यक्ती की ज्यांना वारंवार अपचन होत असते, करपट ढेकर, आंबट ढेकर येत असतात व त्यांना उजव्या साईडला खूप दुखत असते, लिव्हरच्या ठिकाणी सूज येते, दुखत असते. अशा वेळेस त्यांनी हे फॉस्फरस औषध घेऊ शकता व त्यांना कोल्ड्रिंक्स पिण्याची तसेच आईस्क्रीम खाण्याची खूप आवड असते. अशा वेळेस तुम्ही हे फॉस्फरस औषध घ्यायचं आहे की सकाळ व संध्याकाळ यातले 2 थेंब हे जिभेवर सोडायचे आहेत. साधारणपणे 1 महिनाभर औषध घेणं गरजेचं आहे. तिसरं औषध आहे चेलोडोनियम 30 पोटेन्सीमध्ये. हे सुद्धा घ्यायचं आहे. ज्यामध्ये लिव्हरला सूज येत असते, लिव्हर खूप दुखत असते, काळवीसारखी लक्षणं असतात, बद्धकोष्ठता असते, पोट साफ होत नाही. अशा वेळेस तुम्ही हे चेलोडोनियम 30 पोटेन्सीमधलं औषध सकाळ व संध्याकाळ जिभेवर सोडायचं आहे किंवा तुम्ही 2 थेंब पाण्यातून जरी घेतले तरी पण चालू शकतात. 1 महिनाभर हे औषध जरूर घ्या. काळजाची काळजी यामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे काही तपासण्या. कारण बऱ्याच व्यक्ती या आजार शरीरामध्ये वाढत असतो त्याकडे दुर्लक्ष करतात. मग तो आजार अंतिम टप्प्यात जातो व त्या ठिकाणी उपचार घेणं अशक्य होतं. व आजार असो किंवा नसो, लक्षणं असो किंवा नसो, तुम्हाला वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा ही तपासणी करणं आवश्यक आहे. ती म्हणजे LFT लिव्हर फंक्शन टेस्ट. यामध्ये ही एक रक्त तपासणी आहे. यामध्ये तुम्हाला बिलिरुबिनची, SGOT, SGPT यांची मात्रा कळते. एकूणच लिव्हरचं आरोग्य हे थोडक्यात समजलं जातं. यामध्ये जर काही चेंजेस दिसले तर नक्कीच तुम्ही USG म्हणजे सोनोग्राफी करू शकता, CT स्कॅन, MRI या पुढच्या टेस्ट आहेत त्यासुद्धा तुम्ही करू शकता. पण इन जनरल वर्षातून एकदा तरी सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण काळजाची काळजी कशी घ्यायची याची माहिती जाणून घेतली आहे. तर तुम्ही तुमच्या काळजाची काळजी घेत नसाल तर नक्की घेण्यास चालू करा. अजूनही जर तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही इन्फॉर्मेशन तुमच्या आप्तसख्य तसेच फ्रेंड सर्कलमध्ये अवश्य शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्तींना या माहितीचा उपयोग होईल. पुन्हा आपण भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन. थँक्यू सो मच.